आणि आल्यानंतर तो कुंभकर्ण एक एक वानर असा हातामध्ये घ्यायचा आणि मारून टाकायचा. वानर हातामध्ये घ्यायचा, मारून टाकायचा. असं करता करता त्याच्या हातामध्ये गंधमादन नावाचं वानर आलं. त्या वानराचं वैशिष्ट्य असं होतं, त्या वानराच्या अंगातून सुगंध येत होता, सुवास येत होता. ते वानर हातामध्ये आलं आणि वानराला दाबल्याबरोबर रक्ताची चिलकंडी हातावरती पडली. त्या रक्तातून सुगंध जाणवायला लागला. तर कुंभकर्णाला त्याची दया आहे. कुंभकर्णाने सांगितलंय, बघ मला तुझी दया यायला लागली, मी मारत नाही म्हणते तुला, पण एक काम कर, मी म्हणतो तसं एकदा म्हण, मी तुला सोडून देतो. काय म्हणायचंय? कुंभकर्णाने सांगितलं, मी रावणाचा असं एकदा म्हण, मी तुला सोडून देतो. काय म्हणायला सांगितलं? मी रावणाचा असं एकदा म्हण, मी तुला सोडून देतो. ते गंधमादन नावाचं वानर म्हणायला लागलं, कुंभकर्णा मी रावणाचा असं म्हटलं, तू म्हणतो ना सोडून देतो, तर ऐक म्हटले, मी रावणाचा असं म्हणून जगण्यापेक्षा मी रामाचा म्हणून मेलेलं आहे. जगायचंय ना, मरायचंय ना, मग रामाचं म्हणून मेलेलं बरं. जन तन धन केले तर नाही समाज लाथाळीला